कल्याण तालुक्यातील वालकस येथील भातसा नदी किनारी असलेले झरेकर फार्म हाऊस मालकाने मातीचे भराव केल्याने नैसर्गिक नाले बंद झाले आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील पाणी निचरा व्हायला जागा नसल्याने पाणी तुंबले आहे। तसेच वालकस येथील शेतकरी सुरेश लोणे यांनी भेरे ग्रामपंचायतकडे तक्रार करूनही अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही। तसेच हे बांधकाम भातसा नदी किनारी असून कोणतीही शासकीय परवानगी न घेता चालू आहे। या अनधिकृत बांधकामावर जिल्हाधिकारी शासकीय अधिकाऱ्यांना कारवाईचा सूचना देणार का असा प्रश्न ग्रामस्थांकडून केला जात आहे। लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश तारमले, खडवली। बाबा काय सांगाल पाण्याबद्दल? पाण्याबद्दल असं आहे का पाणी त्यांनी मोकळं करावं, बरोबर। शेतीची नुकसान आहे, 12 महिने ते असं चालणार आहे त्याच्यासाठी। तो काय कोणता ऐकत नाही, त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन काहीतरी करा आणि पाण्याची काढण्याची सोय करा। ग्रामपंचायत तुम्ही पत्र दिलं होतं का? अर्ज दिलेला 2 महिने झाले, बरोबर। त्याही काही कोणी ते येऊन बघितलं नाही, बरोबर। याही येऊन बघायला पाहिजे का नाही, खरं आहे का खोटं आहे हे तर येऊन बघा ना तुम्ही, बरोबर। आम्ही खोटं सांगत असेल तर प्रत्यक्ष येऊन तुम्ही बघा खरं आहे का खोटं आहे ते, ही गोष्ट। आम्ही उगाच कशाला काहीतरी तुमच्यावर अन्याय करू, आमच्यावर अन्याय करता तुम्ही। ग्रामपंचायतचं असं आहे का, मला वाटलं तरी ग्रामपंचायत अशी कुठेच नसेल, या प्रकारची ग्रामसेवक आहे आपले, येऊन बघत नाही काय झालंय काय राहिलंय, त्याची खरोखर नुकसान आहे का नाही। आम्ही खोटं सांगतो तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा, बरोबर। ठीक आहे, धन्यवाद।